वृषभ राशीसाठी जानेवारी 15 ते 15 फेब्रुवारी 2026 हा काळ भाग्योदयाचा आणि मिश्र फलदायी ठरणार आहे. सूर्य तुमच्या राशीच्या भाग्यभावात 9व्या स्थानी भ्रमण करणार आहे. नशिबाची साथ मिळेल, पण काही ठिकाणी कष्टाची तयारी ठेवावी लागेल. या महिन्याचं सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. शिक्षण एज्युकेशन. उच्च शिक्षण. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत किंवा परदेशात जाण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. यश. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. मात्र शेवटच्या क्षणी आत्मविश्वासाच्या अभावामुळे चुका होऊ शकतात, त्या टाळा. एकाग्रता. अभ्यासात मन रमेल, पण मनोरंजनाकडे ओढा वाढल्याने वेळेचे नियोजन करणे गरजेचे ठरेल. 2. लग्न आणि नातेसंबंध, मॅरेज आणि रिलेशनशिप्स. विवाह योग. अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ शुभ आहे. लग्नासाठी योग्य स्थळे येतील आणि बोलणी पुढे सरकतील. वैवाहिक जीवन. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. दोघे मिळून धार्मिक सहलीचे किंवा लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. नातेसंबंध. वडील किंवा गुरुतुल्य व्यक्तींशी असलेले संबंध सुधारेल. त्यांच्या मार्गदर्शनाने तुमच्या आयुष्यातील काही मोठे प्रश्न सुटतील. मात्र सासरच्या लोकांशी बोलताना संयम ठेवा. 3. आरोग्य हेल्थ. सामान्य स्थिती. आरोग्य चांगले राहील, मात्र प्रवासात खाण्यापिण्याची आबाळ होऊ देऊ नका. सावधानता. गुडघेदुखी किंवा पायांचे स्नायू दुखण्याचा त्रास जाणवू शकतो. जे लोक आधीच पचनाच्या विकाराने त्रस्त आहेत, त्यांनी पथ्य पाळावे. मानसिक शांती. मन काहीसे अस्थिर राहू शकते, त्यामुळे दररोज ध्यान, मेडिटेशन करणे फायदेशीर ठरेल. 4. करिअर आणि आर्थिक स्थिती. करिअर आणि फायनान्स. नोकरी. तुमची बदली होण्याची किंवा नवीन ठिकाणी रुजू होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदली झाल्यास ती तुमच्या फायद्याचीच ठरेल. व्यवसाय. व्यापारात वाढ होईल. अडकलेली जुनी कामे नशिबाच्या जोरावर पूर्ण होतील. आर्थिक स्थिती. नशिबाने पैसा येईल, पण धार्मिक किंवा शुभ कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. 5. विशेष उपाय रेमेडीज. शुक्राची उपासना. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीला पांढरे फूल अर्पण करा आणि खिरीचा नैवेद्य दाखवा. सूर्याला अर्घ्य. दररोज सूर्याला पाणी देताना त्यात थोडे पांढरे तीळ टाका, यामुळे भाग्याची अधिक साथ मिळेल. दान. गरिबांना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखर दान करा.